भोसरी येथील आळंदी रोडलगत असलेल्या मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश सीनियर स्कूलच्या निषेधार्थ पालकांकडून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा यांच्या माध्यमातून भोसरी आळंदी रोड येथील मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश सीनियर स्कूल येथे विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाऱ्या शाळेच्या विरोधात आज महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शाळेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे, विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाऱ्यांचा निषेध असो या घोषणांनी महानगरपालिकेसमोरील परिसर दणाणून गेला होता। मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश सीनियर स्कूल हे RTE मुलांना वेगळी वागणूक देत असल्याचे पालकांनी म्हटलंय। RTE मधील मुलांना शिक्षण मोफत असून मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश सीनियर स्कूल हे मुलांकडून 20 ते 25 हजार रुपये मागत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। या शाळेवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती पालकांकडून मोर्चा काढण्यात आला होता। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे पालकांनी म्हटलंय। भेदभाव करणाऱ्या शाळांचा, RTEच्या मुलांचा भेदभाव करणाऱ्या शाळांचा। माझा मुलगा 5वीला आहे CV रमणमध्ये आणि आमच्या क्लासमध्ये ज्या पॅरेंट्स आहेत म्हणजे ज्यांनी फी भरलेली आहे त्यांना ॲक्टिव्हिटी ह्या दिल्या जातात आणि ज्यांनी नाही भरली त्या मुलांना क्लासमध्ये बसून ठेवल्या जाते। या मग वेगळ्या डिव्हिजनमध्ये 5-5च्या मुलांनी कॅटेगरी करून वेगळ्या क्लासमध्ये बसून दिल्या जाते। आणि दुसरे म्हणजे जेव्हा आम्ही प्रिन्सिपल सरांसोबत बोलायला गेलो होतो या संदर्भामध्ये तेव्हा सर आम्हाला असे बोलले होते की मला RTच्या पालकांचा आणि RTच्या मुलांचा सख्त नफरत आहे, असे शब्द आम्हाला त्या सरांनी दिलेले आहेत। माझं असं म्हणणं आहे की आमचे जे RTचे सर्व स्टुडंट आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा पैसा न देता सर्व ॲक्टिव्हिटी ह्या दिल्या गेल्या पाहिजेत आणि कॉमनमध्येच आमच्या मुलांना बसवलं गेलं पाहिजे। भेदभाव झाला नाही पाहिजेत की RTची मुलं हे वेगळे बसवले गेले पाहिजेत आणि जनरलची मुलं हे वेगळे। जनरलच्याच मुलांमध्ये आमच्या मुलांना बसवलं गेलं पाहिजे कारण आम्हाला हा हक्क दिलेला आहे गव्हर्नमेंटने, तो हक्क आम्हाला हा मिळालाच पाहिजे। आमच्या एवढेच मागण्या आहेत की आमच्या मुलांना सर्व भेदभाव कुठल्याही गोष्टीमध्ये भेदभाव हा झाला पाहिजेत नाही। माझा मुलगा 5वीमध्ये आहे। या स्कूलमध्ये RTच्या नावाखाली पैसे मागतात ते आणि ज्यांनी पैसे नाही ना भरले त्यांना म्हणजे वेगळ्या क्लासमध्ये बसवतात आणि ज्यांनी पैसे भरलेत त्या मुलांना फक्त ॲक्टिव्हिटीसाठी नेतात। असा वेगळा भेदभाव करतात ते आणि आमच्या मुलांना 5-5चे डिव्हिजन करून वेगवेगळ्या याच्यामध्ये पण बसवले जाते। काय मागणी मग तुमची? आमची मागणी हीच आहे का सगळ्यांना समान हक्क मिळावा, भेदभाव करू नये। आत्ताचं हे जे आंदोलन आहे हे आंदोलन प्रामुख्याने मास्टर माइंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या नावाने जी काही पालकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दडपण टाकलं जात आहे त्या RTच्या पालकांचं हे आंदोलन आहे। शिक्षण हक्क कायद्यामध्ये सुस्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी 25% आरक्षित सर्व मुलांना मोफत शिक्षण दिलं जाईल, समान शिक्षण दिलं जाईल, हे कायद्यामध्ये म्हटलेलं आहे। परंतु एकत्रित पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी असा अनुभव येतो की विनाअनुदानित शिक्षण संस्था शाळांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज चालू करतात आणि या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज चालू करताना असं सांगितलं जातं की या काही कंपल्सरी नाही आहेत, त्यामुळे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्या, नाही घेतलं तरी हरकत नाही। पण ज्या पालकांना या ॲक्टिव्हिटीचे पैसे देणं परवडत नाही त्या मुलांना विषम वागणूक दिली जाते। उदाहरणार्थ त्या वर्गातल्या 4-5 मुलं जी RTEची असतील ज्यांनी या ठिकाणी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचे पैसे दिलेले नाहीत त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं जातं, त्यांना खेळायला पाठवलं जातं। पालक चौकशी करायला गेले तर पालकांना दमदाटी केली जाते। अलीकडे असा आमचा अनुभव आलेला आहे की आता 5वीमध्ये आणि 8वीमध्ये आम्ही नापास करू अशा प्रकारची दमदाटीसुद्धा काही शाळा पालकांना करतात आणि सांगतात की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या फिया द्या। मुळामध्ये शिक्षण हक्क कायद्याने या ठिकाणी सर्व मुलांना मोफत शिक्षणाची अधिकार दिलेला आहे, तो संविधानाने मान्य केलेला आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची मागणी अशी आहे की ज्या सोयी या नॉन RTच्या मुलांना मिळतात
त्या सर्व सोयी RTEच्या मुलांना सुद्धा मिळाल्या पाहिजेत. या पद्धतीने पालकांची चालणारी लूटमार ही संपूर्णपणे थांबली पाहिजे. या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भात प्रशासनाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी, समाजाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी म्हणून हे पालक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. हा प्रश्न केवळ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात नाही आहे. हा प्रश्न असाही आहे की शाळा पालकांना पाठ्यपुस्तकं विकतात, वह्या विकतात. आता त्या वह्या आणि त्या पाठ्यपुस्तकाची प्रत्यक्ष किंमत आणि होणारा खर्च याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्याचबरोबर पालक या ठिकाणी पालकांना शाळांकडनं असं कंपल्शन केलं जातं की तुम्ही युनिफॉर्म घ्या, बूट घ्या. हे बूट, युनिफॉर्म, त्याच्यानंतर सॉक्स याच्या किमती यावाच्या सव्वा असतात. हे कमिशन कोणाकडे जातं? अशा प्रकारची मोफत शिक्षणाच्या संदर्भातली कंपल्शन शाळांना करता येतं का? हे सर्व शाळांमध्ये चालू आहे. प्रशासन याच्यामध्ये अजिबात लक्ष घालत नाही. ही सुद्धा पालकांची लूटमार आहे. या संपूर्ण लूटमारीचा निषेध करण्यासाठी, हा प्रश्न आता तडीच लावण्यासाठी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे हे पालक या ठिकाणी आलेले आहेत. सरकारला आम्ही हे पटवून देणार, सरकारवर आम्ही हे दडपण टाकणार की अशा प्रकारची बघ्याची भूमिका शिक्षण खात्याने अजिबात घेता कामा नये. शिक्षण खात्याकडे अधिकार आहेत. वेळ प्रसंगी शिक्षण खातं शाळांची मान्यता काढून घेतं, इथपर्यंत अधिकार आहेत. हे अधिकार तुम्ही वापरा आणि शाळांना शिस्त लावा आणि RTEच्या पालकांना न्याय द्या. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत. नमस्कार. स्वप्नातील घर बांधण्यासाठी हजारो लोकांना हक्काची जागा देणारे अश्वमेघ प्रॉपर्टीज सादर करत आहे मोशी परिसरात इंद्रायणी पार्क. वेगानं विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गालगत आळंदी, चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड या सर्व शहरांची कनेक्टिव्हिटी असणारा एक परिपूर्ण प्लॉटिंग प्रकल्प. वास्तुशास्त्राप्रमाणे संपूर्ण प्लॉटचे नियोजन असणाऱ्या इंद्रायणी पार्कमध्येच आपलं घर का? तर याची कारणं पुढील प्रमाणे. पुणे नाशिक महामार्गालगत पवित्र इंद्रायणी नदी शेजारी सर्वांच्या स्वागतासाठी नवी ओळख देणारी स्वागत कमान अर्थात प्रशस्त मेन गेट, प्लॉट अंतर्गत 25 फुटी मुख्य कॉन्क्रीटचे रस्ते. मुख्य रस्त्यामध्ये दुभाजक आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गरम्य वातावरणासाठी झाडे. प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र डिमार्केशन. प्लॉट अंतर्गत 15 फुटी सिमेंट रस्ते व ड्रेनेज लाईनचे नियोजन. संपूर्ण प्लॉटला सुरक्षित वॉल कंपाऊंड. प्लॉट अंतर्गत स्ट्रीट लाईटची व्यवस्था. 100% क्लिअर टायटल प्लॉट. सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रानुसार रचना. चला आपल्या कुटुंबासोबत आपल्या हक्काच्या जागेत. अश्वमेघ प्रॉपर्टीज निर्मित इंद्रायणी पार्कची प्रमुख वैशिष्ट्ये. मोशी गाव 100 मीटर अंतरावर. विश्वाची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर देहू अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर. लोहगाव विमानतळ 15 किलोमीटर अंतरावर. चाकण MIDC अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर. भोसरी MIDC 2 किलोमीटर अंतरावर. दैनंदिन गरजा पूर्ण करणारा D-Mart मॉल अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर. नामांकित कॉलेज आणि हॉटेल 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर. अशी संधी व अशी जागा पुन्हा नाही. आजची गुंतवणूक ठरवेल उद्याचे उज्ज्वल भविष्य. प्लॉटच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी व बुकिंगसाठी आजच भेट द्या इंद्रायणी पार्क, पुणे नाशिक हायवे लगत, मोशी टोलनाक्याजवळ, कुरुळी, तालुका खेड, जिल्हा पुणे. संपर्क 8452 02 34 92 आणि 70 58 12 36 91 आणि 97 62 26 44 85. धन्यवाद.